नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। आता ज्या महिलांना 2 टप्प्यांमध्ये 3000 रुपये मिळालेले आहेत, परंतु ज्या महिलांना अजून एकही टप्पा मिळालेला नाही, तर अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये 4500 रुपये मिळणार आहेत। तर एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात मोठे निर्णय घेतलेले आहेत, तर ते पहिल्यांदा बघून घेऊयात। तर बघू शकता, राज्यातील महिलांना 2 टप्पे मिळालेले आहेत। आता तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू झालेली आहे। तर ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांच्यासाठी अपडेट। तर एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने काय केलेलं आहे, तर पूर्णपणे ज्या माता भगिनींना एकही रुपया मिळालेला नाही अशा माता भगिनींच्या घरी जाऊन त्यांची नोंद घेणं सुरू झालेलं आहे। तर पूर्णपणे अशा माता भगिनींची नोंद घेतली जाणार आहे, परंतु तिसरा जो टप्पा आहे तर तो कधी भेटणार आहे। तर राज्यातील भरपूर महिलांना पहिला व दुसरा टप्पा मिळालेला नाही, अशा सर्व महिलांना 15 सप्टेंबर रोजी तिसरा टप्पा देण्यात येणार आहे। परंतु काही याच्यामध्ये अटी सुद्धा घातलेल्या आहेत। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरोघरी तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका सोबतच जे आशा सेविका आहेत, तर ते तुमची नोंद घेणार आहेत की तुम्हाला पूर्णपणे या योजनेचे पैसे मिळाले नाहीत। त्याच्यानंतर तुमची यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे जो टप्पा आहे तिसऱ्या टप्प्याचे विस्तार करण्यात येणार आहे। आता अर्ज कधी पात्र झाला आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस ते नोंदणी घेणार आहेत तर त्यावेळेस तुमचा फॉर्म, ज्या महिलांचा फॉर्म भरपूर दिवसांपासून पात्र ठरलेला आहे अशा महिलांनी OTP व्हेरिफिकेशन केलं आहे का ते एकदा चेक करायचं आहे। अन्यथा तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं नाव पण येणार नाही आणि तुम्हाला पैसे पण मिळणार नाहीत। तर एक गोष्ट लक्षात घ्या, शासन आपल्या घरोघरी या योजनेचा उद्देश एकच आहे की पूर्णपणे सर्व माता भगिनींना जे आर्थिकदृष्ट्या गरीब आहेत, मोलमजुरी करणारे आहेत, त्या सर्वांना पूर्णपणे पैसे मिळावे याच्यासाठी तुमची नोंदणी सुद्धा घेण्यात येणार आहे। आता जो भरपूर महिलांनी विचारलेला जो प्रश्न होता की तिसरा टप्पा कधी सुरू होणार, ते गोष्ट लक्षात घ्या, काल झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या माता भगिनींना अजून एकही रुपया आलेला नाही, तर अशा सर्व महिलांना त्यांच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे नोंद करायला लागणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे अर्ज करावे लागणार आहे। सोबतच ज्या माता भगिनींना एकही रुपया आलेला नाही तर त्यांची नोंदणी सुद्धा करण्यात येणार आहे आणि त्यांची एक नवीन यादी तयार करण्यात येणार आहे की या महिलांना पैसे मिळाले नाहीत, तर त्यांच्या खात्यावरती पूर्णपणे 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार नाहीत, तर त्याच्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। आता त्या सभेमध्ये एका महिलेने विचारलेला प्रश्न बघून घेऊयात आपण। तर त्या महिलेने असा प्रश्न विचारला होता की गरजू महिलांना लाभ का नाही। तर एक गोष्ट लक्षात घ्या, राज्यातील मजूर, कामगार आणि आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना जे असे पैसे मिळाले नाहीत, तरी सुद्धा या योजनेचा काय उपयोग आहे असं सुद्धा भरपूर महिलांनी प्रश्न विचारलेले आहेत। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या माता भगिनींना, ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही त्यांनी अपडेट केलेले नाहीत असं पूर्णपणे जे हे फॉर्म चेक करत आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। तर त्याच्यामुळे तुम्ही अपडेट केलेले आहेत का ते एकदा चेक करा। जर तुम्ही या सर्व अपडेट केल्या असतील, त्याच्यामध्ये आधार कार्ड लिंक आलं, सोबतच जे आपलं बँक पासबुक आहे त्याच्याशी मोबाईल नंबर लिंक आहे का, या सर्व अपडेट तुम्ही केले असतील तर तुम्हाला पैसे नक्की मिळणार। आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्या महिलांना याचा लाभ मिळालेला आहे, तर राज्यातील ग्रामीण भागामध्ये भरपूर महिलांना पैसे मिळालेले आहेत। म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना 3000 रुपये मिळालेले आहेत। तर त्या महिलांनी काय करायचं आहे, ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत तर त्यांना पूर्णपणे अपडेट करण्यास मदत करायची आहे। कारण पूर्णपणे ज्यांना लाभ मिळालेला आहे तर त्यांनी अगोदरच अपडेट केलेल्या होत्या, त्यांना या सर्व अपडेट माहीत आहेत। त्याच्यामुळे तुमच्या जवळपास कोणती माता भगिनी असेल तर त्यांना विचारायचं आहे की कोणते अपडेट, तरी पण मी तुम्हाला सांगणारच आहे। परंतु ज्या महिलांना पैसे मिळालेले आहेत त्यांची सुद्धा थोडीफार तुम्हाला मदत घ्यायची आहे। तर 15 सप्टेंबर तिसरा टप्पा। एक गोष्ट लक्षात घ्या, 2 टप्प्यांमध्ये पूर्णपणे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत। आता तिसऱ्या टप्प्यामध्ये सरसकट 3ही महिन्यांचे ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळालेला नाही तर त्यांनाच फक्त 4500 रुपये मिळणार आहेत। बाकीच्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये दिले जाणार आहेत। तर ज्या महिलांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत त्यांना तिसरा टप्पा
15 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे। तर ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना सुद्धा तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार। तर एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाच्या काय अपडेट आहेत, तर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे, आधार कार्ड लिंक करायचं आहे, सोबत तुमच्या काही त्रुटी असेल त्यासुद्धा तुम्हाला फॉर्म रिजेक्ट झाला असू द्या, पेंडिंग असू द्या, रिसबमिट असू द्या, या सर्व गोष्टी केल्या तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलेलं आहे की शासन आपल्या घरोघरी याच्या माध्यमातून ज्या माता भगिनींना पैसे मिळाले नाहीत तर त्यांची आता यादी तयार करण्यात येणार आहे। आता त्या यादीमध्ये त्यांचे नाव, त्यांचे खाते, सर्व गोष्टी तयार करण्यात येणार आहे आणि सरसकट ज्यांना लाभ मिळालेला नाही त्यांना 15 सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा केले जाणार आहेत। म्हणजेच कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही। आता 4,500 रुपये कधी मिळणार हा भरपूर प्रश्न आहे। तुम्हाला मी एका शब्दात सांगितलेला आहे, 15 सप्टेंबरपासून त्याच्या आधी कोणालाही रुपया मिळणार नाही। ज्यांना मिळतील त्यांना दुसऱ्या टप्प्याचेच पैसे मिळतील। आज, काल, उद्या, परवा या 3-4 दिवसामध्ये दुसऱ्या टप्प्याचे पैसे मिळणार आहेत, परंतु जो तिसरा टप्पा आहे त्याचे पैसे 15 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत। आता ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र ठरले आहेत, आधार कार्ड लिंक आहे, OTP व्हेरिफिकेशन आहे, अशा सर्व महिलांना 15 सप्टेंबरपासून पैसे नक्की मिळणार आहेत। त्याच्यामुळे ज्या ज्या अपडेट होत्या सगळ्या गोष्टींमध्ये जी नाव नोंदणी असेल, सोबतच GR असेल, या सर्व गोष्टींची माहिती आपण बघितलीच आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे लाडकी योजनेसोबतच 3 गॅससुद्धा तुम्हाला दिले जाणार आहेत। म्हणजे जी अन्नपूर्णा योजना आहे तिचा सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। म्हणजे ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरले आहेत अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस दिले जाणार आहेत। म्हणजे पूर्णपणे लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे। आता शासनाने सांगितल्याप्रमाणे याच महिलांना पैसे म्हणजे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना या योजनेमार्फत 1,500 रुपये देऊन त्यांना सक्षम बनवणे हे लाडकी बहीण योजनेचं उद्दिष्ट होतं। परंतु त्यांनाच पैसे का मिळाले नाहीत असं सुद्धा भरपूर महिलांनी विचारलेलं आहे। तर त्याच्यावरती सरकारने तुझं सांगितलेलं आहे की तुम्ही सर्व जर अपडेट केलेले असतील तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। येत्या 15 सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जी नोंदणी आहे ती पूर्णपणे शासन तुमच्या घरोघरी याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तर 50 लाख महिलांना पैसे तर 15 सप्टेंबरपासून सरसकट सर्व महिलांच्या खात्यावरती तिसऱ्या टप्प्याचे 4,500 रुपये जमा होतील। त्याच्यामुळे ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी काळजी करायची काही गरज नाही। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व अपडेट करून ठेवा का जेणेकरून ज्यावेळेस तुमचा हप्ता विस्तांतरित होईल तर त्यावेळेस तुमच्या खात्यावरती DBTच्या द्वारे लगेच पैसे येऊन जातील। तर काय अडचण नाही। भरपूर महिलांचे जे प्रश्न आहेत, अजून जरी काय प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा, ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की